हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आपण आज तिसऱ्या चॅप्टरवरती तिसऱ्या चॅप्टरला स्टार्ट करतोय फिजिक्सचा. ठीक आहे. तर हे जे चॅप्टर आहे आपलं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, म्हणजे नावावरून समजतंय की आपल्याला गॅसबद्दल इथे डिस्कशन करायचं आहे की गॅसेसमध्ये एक्झॅक्टली काय होतं किंवा कायनेटिक थिअरी काय आहे त्याची, आणि पुढे डिस्कशन करायचं आहे दॅट इज अन रेडिएशनवरती. ही रेडिएशन आहे काय त्याच्यावरती आपल्याला इथे बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी इथे इंट्रोडक्शन न घेता मी, ठीक आहे, पुस्तकामध्ये पहिले सुरुवातीला कॅन यू रिकॉल नंतर इंट्रोडक्शन दिलेलं आहे. दॅट व्हॉट एव्हर द इंट्रोडक्शन त्यांनी पूर्ण या क्वेश्चन्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आपण पहिले कॅन यू रिकॉलला डिस्कस करू, देन आफ्टर दॅट आय डज नॉट, म्हणजे जर ह्याला आपण डिस्कशन करून घेतलं तर मला नाही वाटत की आपल्याला इंट्रोडक्शन डिस्कस करण्याची गरज पडेल. इथे सगळ्यात पहिले त्यांनी क्वेश्चन विचारला होता की डिफरंट स्टेट ऑफ मॅटर काय आहे. सो व्हॉट आर द डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. सगळ्यांना माहिती आहे, काय सांगण्याची गरज नाही. सॉलिड, लिक्विड आणि काय असतं, गॅसेस असतं. पण जर तुम्ही त्यांच्यामध्ये डिफरन्स शोधला, त्यांच्यामध्ये फरक शोधला की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये नेमका फरक आहे, किंवा नेमका फरक कुठला आहे, किंवा सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये यांचा डिफरन्स कसा येतो, तर तुम्ही इथे बघितला असेल की सॉलिडचा हा आपला बेसिकली रॅन्डम शेप असतो. लिक्विडचा तुम्हाला शेप दिसत असेल इथे, ठीक आहे. आणि हा आहे आपला गॅसियसचा, मी अगरबत्ती काढलेली आहे. बेसिकली हसण्यासारखी गोष्ट थोडीशी असू शकते, ठीक आहे. तर इथे बघा की हा जो सॉलिड आहे आपला, तर सॉलिडमध्ये बेसिकली जे पार्टिकल्स आहेत ते खूप क्लोज पॅक असतात. ऑलरेडी याच्यावरती मला वाटतं केमिस्ट्रीमध्ये डिस्कशन झालेलं आहे आपलं, ठीक आहे. हे काय आहेत, क्लोजली पॅक्ड असतात. म्हणजे आता कुठलाही मॉलिक्यूल असेल तर किंवा कुठलाही पार्टिकल असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट मॉलिक्युल्स एकत्र येऊन बनलेला असतो, पार्टिकल्स एकत्र येऊन बनलेला असतो. तर असे जे पार्टिकल्स आहेत तिथे काय असतात, एकदम क्लोज पॅक्ड असतात सॉलिडमध्ये. लिक्विडमध्ये थोडासा डिफरन्स दिसतो, लूजली बाउंडेड. हे लूजली बाउंडेड असतात एकमेकांमध्ये. लिक्विडमध्ये थोडासा गॅप जरी असला तरी आपण सरफेस टेन्शन ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे याच्यावरती. आणि गॅसेस जे आहेत त्यांचे मॉलिक्युल्स तुम्हाला असे हवेमध्ये उडताना दिसतील, कारण आपण अगरबत्तीचा जो वास आहे तो घेतो नक्कीच, ठीक आहे ना. कारण अगरबत्ती जर एका कोपऱ्याला लावली आपली तर पूर्ण घरभर असेल किंवा बाहेर असेल सगळीकडे याचा काय असतो, वास पसरलेला आपल्याला इथे दिसतो, ठीक आहे. सो दॅट याचा जो शेप आहे, जर तुम्ही सॉलिडचा शेप बघितला तर एक फिक्स शेप असतो, म्हणजे फिक्स व्हॉल्यूमसाठी एक फिक्स शेप तुम्ही याच्यामध्ये डिसाईड करू शकतात. पण यांचा जो शेप आहे तो तुम्हाला डिसाईड करता येत नाही. नाही ना लिक्विडचा डिसाईड करता येतो, नाही ना गॅसेसचा तुम्हाला शेप फिक्सली डिसाईड करता येतो. पण व्हॉल्यूमचा जर विचार केला तर याचा पण व्हॉल्यूम तुम्हाला फिक्स व्हॉल्यूम दिसेल. इवन दो लिक्विड हॅव्हिंग अन फिक्स व्हॉल्यूम, पण गॅसचा फिक्स व्हॉल्यूम नसतो. कारण तुम्ही ज्या ठिकाणी याला टाकून देणार किंवा ज्या बॉटलमध्ये भरलेलं आहे, सिलेंडरमध्ये भरलेलं आहे, किंवा अगरबत्ती लावली, तर बेसिकली त्यांचे जे मॉलिक्युलचा जो व्हॉल्यूम आहे तो घरभर बी पसरू शकतो. म्हणजे व्हॉल्यूम पूर्ण घरभर आहे का, किंवा आपण ज्या एरियामध्ये राहतोय त्या रूममध्ये पूर्ण पसरतो तर पूर्ण व्हॉल्यूम त्या रूमभर असेल का, नाही ना. तर याचा फिक्स जो व्हॉल्यूम तुम्हाला इथे गॅसमध्ये दिसणार नाही, कारण पूर्ण पार्टिकल जे आहेत ते जेवढी जागा भेटली त्या सगळ्या जागेकडे ते पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पाण्याचं तसं नाहीये. पाणी काय, जिथे पसरलं तिथे पसरत जातं, व्हॉल्यूम जरी इन्क्रीज झाला तरी पण, ठीक आहे. व्हॉल्यूममध्ये यांच्यामध्ये फरक तुम्हाला सहसा दिसणार नाही. पण ह्याचा जर असं काही होत नाही सॉलिडमध्ये, हे तर हे बेसिक डिफरन्सेस झाले जे आपण याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये सहसा बघतो. पण त्याच्यानंतर व्हॉट आर द गॅस लॉ आपल्याला त्यांनी विचारले, गॅसचे लॉज कुठले आहेत. एक सॉरी याच्यासाठी सॉरी मागतो, कारण मी सिक्वेन्स वाईज क्वेश्चन नाही घेतले, तर रॅन्डमली मला जसं वाटलं त्या पद्धतीने किंवा जिथे ही क्वेश्चनची गरज होती मी तिथे टाकून टाकून त्यांना क्वेश्चन घेतलेले, ठीक आहे. तर याने पुढे विचारलं होतं की व्हॉट आर द गॅसेस लॉ एक्झॅक्टली काय असतात. तर पहिला आहे बॉईज लॉ, ठीक आहे. तर हा बॉईज लॉ आहे दुसरा, बॉईज लॉ. दुसरा आहे चार्ल्स लॉ. तिसरा आहे गे लॉइझॅक्स लॉ आपल्याला म्हटला जातो, लुईझॅक लॉ याला म्हटलं जातं. तर इथे जर बॉईज लॉचा तुम्ही विचार केला, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे. तर बघा बरं, जर मी प्रेशर वाढवला तर व्हॉल्यूम कमी होऊन जाईल गॅसमध्ये, ठीक आहे ना. याचा नीट विचार करा, नीट बघून घ्या. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. जर मी प्रेशर वाढवलं तर काय व्हायला पाहिजे, व्हॉल्यूम डिक्रीज होऊन जाईल इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये. मग कसं बघा की आता हा झाला तुमचा एक चेंबर आहे, इथे मी एक पिस्टन लावलेला आहे, ठीक आहे. त्या पिस्टनमध्ये इथे गॅस आहे मध्ये, ठीक आहे. काय मध्ये गॅस टाकून ठेवलेला आहे. सपोज दॅट आय हॅव अ गॅस हेअर. जर इथे गॅस असेल तर हा आपला, तर गॅसवरती इफ आय टेकन आहे ना पिस्टन, जर इथे असेल तर मी म्हणतोय काय की प्रेशर वाढवणार आहे. मी प्रेशर काय करणार आहे, वाढवणार आहे. प्रेशर वाढवणार आहे म्हणजे मी याला दाबून देणार आहे खाली, ठीक आहे. जर मी याला पुश केलं तर हे पिस्टन तुमचं कुठेतरी इथे येऊन जाईल ना, ह्या जागेवरती.
म्हणजे हा पूर्ण जो गॅस होता आता सध्या काय होईल, कमी जागेमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सध्या काय झाला, गॅसचा व्हॉल्यूम जो होता, पहिला व्हॉल्यूम जो होता आपला, जो आपण जो म्हणतोय ना, पहिला व्हॉल्यूम होता हा पूर्ण व्हॉल्यूम एवढा त्याने ऑक्युपाय केला होता. पण नंतरचा व्हॉल्यूमचा जर तुम्ही विचार केला आता, तर आता हा व्हॉल्यूम फक्त एवढा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ प्रेशर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. हा काय बॉईज लॉ आपल्याला शिकवतो. बट आफ्टर दॅट वी हॅव अ चार्ल्स लॉ ऑल्सो. चार्ल्स लॉ पण आपल्याकडे आहे. तो म्हणतो की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याचा अर्थ टेम्परेचर जर वाढवलं तर व्हॉल्यूम पण वाढायला पाहिजे. याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे घरामध्ये प्रेशर कुकर पडलेला असतो. ठीक आहे, प्रेशर कुकरला इथे कुठेतरी नॉब असतो. नॉबसाठी तुम्ही हा हँडल बघा. आणि प्रेशर कुकरला इथून तुम्ही काय करतात, पेटवलेला असतो. म्हणजे गॅसवर ठेवलेला आहे सपोज की, जर गॅसवर तुम्ही हा प्रेशर कुकर ठेवला असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की बर्नरमुळे इथे टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे इथे तुम्ही जर पाणी टाकलं असेल तर, किंवा मी म्हणतो गॅस आहे, चला ठीक आहे, हां, पाण्याचा थोडीशी वाफ इथे तयार झालेली आहे. तर काय होईल, प्रेशर जर वाढला तर पहिले असणारा पाण्याचे गॅसेसमध्ये रूपांतरण होणार आहे. आणि हे जे गॅस आपला म्हणता, ठीक आहे, या गॅसमधले जे मॉलिक्युल्स आहेत ते व्हायब्रेट व्हायला लागतील. आणि या व्हायब्रेशनमुळे ते काय करतील, त्याची पोझिशन सोडतील आणि पूर्ण जागा व्यापतील आणि इथे एक प्रेशर क्रिएट करून देतील. म्हणून नॉब थ्रू हे जे बाहेर येण्याचा प्रयत्न करतील. इवन तो तुम्ही जर विचार करा, जर मी पिस्टन आणि सिलेंडरमध्ये इथे आहे, ठीक आहे, पिस्टन सिलेंडरचा विचार करा. तर पिस्टन सिलेंडर जर आपण इथे घेतलं, हे पिस्टन आहे आपल्या इथे मध्ये. तर सपोज दॅट की हा जो आपण पिस्टन म्हणतोय इथे आहे, इथून जर त्याला पेटवलं असेल तर काय होईल, आणि इथे जर गॅस आहे आपला तर, ठीक आहे, इथे जर आपण गॅस टाकून दिला, जर गॅस असेल तर काय होईल, तर व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे. याचा अर्थ हा पिस्टन काय होईल, पुढे पुश केला जाईल. याचं बेस्ट ॲप्लिकेशन जर तुम्ही कधी बघितलं असेल, ठीक आहे, व्हॉल्यूम ब्लास्टचं, ठीक आहे, तर आपल्या ज्या टू व्हीलर फोर व्हीलर्स असतात त्यांच्यामध्ये पण पिस्टन सिलेंडरचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. तर टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन जातो. म्हणजे हा पुश पिस्टन जो आहे पुढे ढकलला जाईल. तर इथे याला जर पेटवलं असेल तर, ठीक आहे, पेटवल्यानंतर हे जे गॅस आहेत, हे गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत या पिस्टनला काय करतात, पुश करून देतात वरती. आणि ते काय करतात, व्हॉल्यूमला इन्क्रीज करून देतात. दिस इज व्हॉट अवर चार्ल्स लॉ. याला चार्ल्स लॉ म्हटलं जातं. डुईझॅक लॉमध्ये प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. याचा अर्थ टेम्परेचर वाढला तर प्रेशर पण वाढून जातो इथे. ठीक आहे, काय होतो, जर टेम्परेचर वाढला तर प्रेशर पण काय होईल, वाढून जाणार आहे. ठीक आहे, ऑब्विसली मग तुम्हाला जे सांगतो ना मी, याचं पिस्टन सिलेंडर चार इंजिनमध्ये यांच्यामध्ये जर टेम्परेचर वाढवलं तर हे काय करतात, मॉलिक्युल्स व्हायब्रेट होतात आणि इथे ह्या पिस्टनवरती प्रेशर लावतात. म्हणजे पूर्ण असं नाही आहे की फक्त पिस्टनवरती प्रेशर लावतात, ते पूर्ण चेंबरवरती प्रेशर लावतात, प्रेशर इन्क्रीज करून देतात. म्हणून हा लुईस ऑफ लॉ इथे ॲप्लिकेबल आहे. पण पुढे जर तुम्ही याचा विचार केला आयडियल गॅस इक्वेशनचा, त्यांनी म्हटलंय की हाऊ डू यू गेट आयडियल गॅस इक्वेशन फ्रॉम एन गॅस लॉ. तर ह्या गॅस लॉजवरून तर तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन कसं काढू शकतात. जर तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन म्हटलं तर पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी असतं. काय असतं, एन आर टी. ठीक आहे, तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आपलं आयडियल गॅस इक्वेशन. हे आपल्याला चांगलं माहिती आहे की आयडियल गॅस नावाची कुठलीही कन्सेप्ट हे युनिवर्समध्ये प्रेझेंट नाही आहे, कारण बोललोय आपण याच्यावरती. आता बघा, सपोज की माझ्याकडे आयडियल गॅस आहे, किंवा मी पहिले बॉईज लॉचा विचार करतो. बॉईज लॉ माझ्याकडे व्ही इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे. ठीक आहे ना, बरोबर. व्ही इक्वल्स टू, जरा चेंज करू द्या मला याला, ठीक आहे, व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, V is directly proportional to temperature, P is directly proportional to temperature, and again असतो एक ॲव्होगाड्रोज नंबर आपला. ठीक आहे, V म्हणजे डायरेक्ट, V काय, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ठीक आहे, बरोबर. आणि इथे लास्ट गॅस लॉचं आपल्याकडे काम नसेल, पण आपण अजून एक नंबर घेऊ शकतो. दॅट नंबर इज नोन ॲज अन ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स म्हटलं जातं, किंवा ॲव्होगाड्रोज नंबर पण याला म्हटलं जातं. सो V इज अगेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. मग जर V बघा, हा V तीन ठिकाणी आहे. V इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी पण आहे. ठीक आहे, बरोबर. आता बघा, जर V आपण म्हणतोय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे, तर V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी,
आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी झाला, बरोबर. म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी झाला. जर ह्याला लिहिलं तुम्ही असं की व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी आणि डिवाइड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. आता हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे दॅट इज आर, याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट पण म्हटलं जातं, मोलर गॅस कॉन्स्टंट पण म्हटलं जातं आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पण म्हटलं जातं. मग त्याला जर मी लिहिलं तर प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे या प्रोपोर्शनॅलिटी साईनसाठी व्ही इज इक्वल्स टू आर एन टी, मी याला लिहून काढेल. हा डिवाइडला पी असेल तर हा पीचा याला मल्टिप्लाय होऊन जाईल व्हीला. मग राहिला काय तुमच्याकडे, डायरेक्ट इक्वेशनच येऊन जातं ना. हा बघा इथे लिहिलेला आपला V is equals to nRT divided by P, तर P मल्टिप्लाय करून घ्या. PV is equals to nRT तुमच्याकडे काय येऊन जाईल, दिस इज व्हॉट युअर आयडियल गॅस इक्वेशन तुमच्याकडे असेल. पण आयडियल गॅस इक्वेशनचा जर तुम्ही विचार करताय, पण पुढे तुम्हाला हा मध्येच मी ॲव्होगाड्रोज नंबर टाकून दिला. ॲक्च्युली त्यांनी पहिले दिला होता, पण मी नंतर बोलतोय. चला बघू की ॲव्होगाड्रोज नंबर एक्झॅक्टली काय असतो. की द इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, ठीक आहे, काय द इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे त्यांचं मत हे की जर इक्वल व्हॉल्यूम असेल तर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे. टेम्परेचर दोघांचं बदलणार नाही. म्हणजे आता सपोज की मी एक बलून घेतला आणि बलूनला एका बकेटमध्ये ब्लो करतोय, ठीक आहे. आता हा जर तो बलून असेल इथे, हा बलून मी इथे फुगवतोय याच्यामध्ये, बरोबर. फुगवल्यानंतर काय होईल, ठीक आहे, तर एवढा जागा तो ऑक्युपाय करेल. म्हणजे एवढी व्हॉल्यूम जी काय आहे याची, ही एवढी याची व्हॉल्यूम असेल. ही व्हॉल्यूम सपोज की ए व्हॉल्यूम आहे याची. सेम कंटेनर घेतलं मी, ठीक आहे, सेम कंटेनर आहे माझ्याकडे, ठीक आहे, थोडंसं मोठं काढलं गेलं माझ्याने. तर सेम कंटेनर असेल. इथे पण जर मी बलून घेतला आणि फुगवला असेल तर याच्यामध्ये हवा जर ब्लो केली मी, ठीक आहे, तर जेवढा हा याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे ए, जेवढा याचा व्हॉल्यूम ए होता तेवढाच व्हॉल्यूम बीचा पण आहे, ठीक आहे. कारण सेम कंटेनर आहे. हे कंटेनर आणि ते कंटेनर तेच आहे, सारख्या मापाचे दोघं कंटेनर आहेत. तर याचा अर्थ जेव्हा तुम्ही याच्यामध्ये एअर ब्लो केली तर तुम्ही मॉलिक्युल्स टाकले याच्यामध्ये, हवेचे मॉलिक्युल्स, ठीक आहे, एअर मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये पण तुम्ही ब्लो करताना एअर मॉलिक्युल्सच टाकले ना, ठीक आहे. तर याचा अर्थ याच्यामधले मॉलिक्युल्स आणि याच्यामधले मॉलिक्युल्स काय असेल, दोघं सारखे असेल. तो आहे आपला ॲव्होगाड्रोज नंबर, ठीक आहे. मग बघा, दिस इज द इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर, ठीक आहे, प्रेशर कंटेन द इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तेवढेच मॉलिक्युल याच्यामध्ये दाखवतो. पण याच्यामध्ये एक अजून कन्सेप्ट येते, मोल काय असतं तो पुढे पण विचारतो. कारण त्याने एका क्वेश्चनमध्ये दोन विचारलं होते, व्हॉट इज अन अ मोल. तर मोल म्हणजे एक काहीच नाही दुसरं की एक युनिट आहे मेजरमेंटचं. अमाऊंट ऑफ सब्सटन्स जे आहे त्याला मेजर करण्यासाठी, अमाऊंट ऑफ सब्सटन्स मेजर करण्यासाठी एसआय युनिटमध्ये जे युनिट यूज केलं जातं त्याला मोल म्हटलं जातं. तर एक मोल म्हणजे 6.0221407 इंटू 10⁻23 पार्टिकल्स असतात. हे पार्टिकल्स म्हणजे एका मोलचे पार्टिकल्स एवढे पार्टिकल्स आहेत, ठीक आहे. पार्टिकल्स म्हणजे ते ॲटम्स असू शकतील, मॉलिक्युल्स असू शकतील, अदरवाईज आयन्स असू शकतील, और इलेक्ट्रॉन्स असू शकतील, जे आपले एका मोलमध्ये येतात. केवढे, 6.0221407 इंटू 10⁻23 हे आपलं मोल आहे, ठीक आहे. पण पुढचा जो क्वेश्चन आपण म्हणतो, व्हॉट इज अन ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे 0 केल्विन म्हटलं जातं. हे डिसाईड केलेलं आहे युनिव्हर्सल, म्हणजे म्हणजे आपले स्टँडर्ड युनिटचं जे ब्युरो आहे, ठीक आहे, त्यांनी डिसाईड करून ठेवलेलं आहे की एक ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असायला पाहिजे, 0 केल्विन असायला पाहिजे. म्हणजे हे ॲब्सोल्यूट झिरो जे आहे ते लोवेस्ट पॉसिबल टेम्परेचर आहे. जेवढ्यात कमीत कमी पॉसिबल लोवेस्ट टेम्परेचर आहे. त्याच्या पुढे जे म्हटलं जातं वेअर नथिंग कोल्ड, नथिंग कुड बी कोल्डर, याच्यापेक्षा कुठलंही कोल्ड असू शकत नाही. अँड नो हीट एनर्जी रिमेन्स इन द सबस्टन्स, तर त्या सबस्टन्समध्ये कुठलीही हीट एनर्जी राहणार नाही. इथे त्याला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. हे एक लोवेस्ट पॉसिबल जी रेंज आहे टेम्परेचरची त्याला कन्सिडर केलं जातं. नथिंग कुड बी कोल्डर, ठीक आहे. हे आपलं ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. पण पुढे जर क्वेश्चन नंबर 7 बघितला तर आयडियल गॅसमध्ये आणि रिअल गॅसमध्ये फरक त्यांनी विचारला होता तुम्हाला, की रिअल गॅस आणि आयडियल गॅसमधला नेमका फरक काय आहे. तर रिअल गॅस हा अवेलेबल आहे, दिसतो, असतो युनिव्हर्समध्ये. पण आयडियल गॅस नावाची कुठलीही कन्सेप्ट आपल्याला युनिव्हर्समध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये सापडणार नाही. पण रिअल गॅस आपल्याला इन्व्हायरमेंटमध्ये सापडतो, ठीक आहे. तर रिअल गॅस आहे जो स्मॉलर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये असतो, ठीक आहे. रिअल मॉलिक्युल्स म्हणजे रिअल जर गॅसेस असतील तर त्यांच्यामध्ये थोडासा, का म्हणणं ना,
किंवा लिटल बिट इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला दिसायला भेटतो. पण आयडियल गॅस जर आपण कन्सिडर करतो तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठलाही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे दोन मॉलिक्युल्समध्ये कुठलाही अट्रॅक्शन तुम्हाला आयडियल गॅसमध्ये दिसणार नाही. किंवा जर दोघं मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये कोलाइड झाले, कोलिजन झालं बिटवीन रिअल गॅस मॉलिक्युल्स आर नॉन इलास्टिक. म्हणजे जर ह्या मॉलिक्युलला दुसऱ्या मॉलिक्युलवरती आदळलं गेलं तर हा रिबाउंड होणार नाही. म्हणजे हा मॉलिक्यूल ह्याच्यावरती आदळून पुढे इकडे परत फेकला जाणार नाही. याच्यामध्ये नॉन इलास्टिक कोलिजन याला म्हटलं जातं. पण आयडियल गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत जर एकमेकांवरती आदळले तर त्यांच्यामध्ये इलास्टिक कोलिजन असतात. म्हणजे ते एकमेकांपासून दूर फेकले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणून हे आपल्याकडे रिअल आणि आयडियल गॅसमधले डिफरन्सेस येऊन जातात. पण हा म्हणतो की इलास्टिक कोलिजन नेमकं काय आहे, कारण आयडियल गॅसमध्ये इलास्टिक कोलिजन येतं. आता हे इलास्टिक कोलिजन जे आहे पार्टिकल्सचं त्याला डिफाईन करताना जर म्हटलं तर एकमेकांवरती जेव्हा ते आदळले जातात किंवा कोलाइड होतात त्यावेळेस त्यांची जी टोटल कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे जर कायनेटिक एनर्जी जर हा कायनेटिक एनर्जी 1 म्हणजे 1/2 mv² आला, mv1² आला, जर कायनेटिक एनर्जी ह्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी आहे 1/2 mv1². ठीक आहे, mv². ठीक आहे, 1/2 mv1² आणि ह्याची कायनेटिक एनर्जी आहे 1/2 mv2². तर हे दोघं एकमेकांवरती कोलाइड झाले तर कोलिजनच्या वेळेस त्यांची ही एनर्जी लूज होणार नाही. ठीक आहे, दिस इज व्हॉट अवर इन इलास्टिक कोलिजन याला म्हटलं जातं. फक्त ते रबरासारखे एकमेकांपासून दूर फेकले जाते. लास्टली त्याने विचारला होता की डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर नेमका काय आहे. तर याच्यामध्ये जो टोटल प्रेशर आहे ऑफ अ मिक्सचर ऑफ गॅसेस. ठीक आहे, तर टोटल प्रेशर म्हणजे आता सपोज की एखाद्या कंटेनरमध्ये गॅसचे जे पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, गॅसचं जे मिक्सचर आहे, जेवढे काही कोणत्याही गॅसचं मिक्सचर असो, ठीक आहे, गॅसचं जे मिक्सचर आहे ऑक्युपाय अ गिवन व्हॉल्यूम. ठीक आहे, हे काय करतंय पूर्ण व्हॉल्यूमला ऑक्युपाय करताना तुम्हाला दिसत असेल इथे इक्वल टू द सम ऑफ प्रेशर ऑफ इक्वल हे कितीचे बरोबर असतं सम ऑफ प्रेशर ऑफ इच गॅसेस. म्हणजे प्रत्येक गॅस कन्सिडर सेपरेटली, म्हणजे प्रत्येक गॅसचा जो प्रेशर आहे तो सेपरेटली कन्सिडर करून प्रत्येक गॅसचा प्रत्येक मॉलिक्युलचा किंवा प्रत्येक गॅसेसचा, ठीक आहे, दॅट इज द व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ इक्वल टू द सम ऑफ प्रेशर ऑफ इच गॅस कन्सिडर सेपरेटली ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे प्रत्येकाचा जो प्रेशर आहे, प्रत्येक गॅसचा जो प्रेशर आहे कॉन्स्टंट टेम्परेचरला प्लस करून आपल्याकडे टोटल प्रेशर याचा येऊन जाईल. दिस इज व्हॉट अवर पार्शियल प्रेशर याला म्हटलं जातं. ठीक आहे, हे तर आपले त्यांनी रिकॉल होतं. बाकीचं आपण चॅप्टर नेक्स्ट सेक्शनमध्ये घेऊ.